नमस्कार विद्यार्थी, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षासाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। या विषयाशी निगडीत असणारा घटक म्हणजे अध्ययन संक्रमणाच्या विविध उत्पत्त्या। या उत्पत्त्या तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास एखादा मार्क मिळवून देणारा असं ठरणार आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अध्ययन संक्रमणाची विविध उत्पत्ती। पहिले आहे शक्तिवादी उपपत्ती, दुसरी आहे समान घटक उपपत्ती, तिसरी आहे द्विभाषिक संक्रमण आणि चौथं आहे सामान्यीकरणाची उपपत्ती आणि पाचवा आहे सहेतुक आणि ध्येयनिष्ठ उपपत्ती। तर ह्या उपपत्ती आपण एक एक करून बघणार आहोत। पहिले आहे शक्तिवादी उपपत्ती। याची जनक आहे विल्यम जेम्स। 1900 शतकात अध्ययन संक्रमणाबाबत सांगितलेली पहिली उपपत्ती असून मानसिक शक्तीचा एखादा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते अशी पूर्वीची समजूत होती, ही या उपपत्तीमध्ये सांगण्यात आली आहे। दुसरं आहे समान घटक उपपत्ती। याचे जनक आहे थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने आपल्या प्रयोगाच्या समान अंश उपपत्ती मानली, तर त्यांच्या सहकारी वुडवर्थ यांनी त्यात बदल करून अंश या शब्दाच्या ऐवजी घटक हा शब्द सुचविला असून ही उपपत्ती समान घटक उपपत्ती म्हणून ओळखली जाते। या उपपत्तीत विषयातील साम्य व तंत्रातील साम्य या दोन गोष्टींद्वारे मत व्यक्त केले जाते। त्यानंतर तिसरं संक्रमण आहे द्विभाषीय संक्रमण। याचे जनक आहे गोपाल स्वामी। उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी चांदणी आणि आरसा या उपकरणाचा वापर करून हा प्रयोग करण्यात आला। त्यानंतर चौथी उपपत्ती आहे सामान्यीकरणाची उपपत्ती। याचे जनक आहे C.H. जड। शिक्षकांनी वर्गात अध्यापन केल्यानंतर निरीक्षण व अनुकरण या गोष्टीतून विद्यार्थी सामान्यीकरण पातळीवर जाऊन पोहोचतो आणि प्रत्येक संकल्पना समजून घेतो। नंतर पाचवी आणि शेवटची उपपत्ती आहे सहेतुक किंवा ध्येयनिष्ठ उपपत्ती। याचे जनक आहे बॅगले। त्यांच्या मतानुसार नुसते एखादे तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थाने अध्ययन संक्रमण होत नाही, तर ते ध्येयनिष्ठ असले पाहिजे किंवा एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तरच अध्ययन संक्रमण चांगले होऊ शकते। उदाहरणार्थ पहिलं आहे नाटकात रामाची भूमिका करणारा व्यावहारिक पातळीवर मात्र रावण असतो। दुसरा आहे राष्ट्रातील गरिबावर कळकळून भाषण करणारा पुढारी व्यवहारात मात्र गोरगरिबांना काडीची मदत करत नाही। तिसरा आहे हिंदी नायक चित्रपटात राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करतो आणि व्यवहारात मात्र राष्ट्रविरोधी व राष्ट्रघातकी लोकांना आश्रय देतो। चौथं आहे ऑफिसमध्ये टॉप टीप असणारी महिला अधिकारी घरी आल्यास टॉप टीप राहिलेलंच असे सांगता येत नाही। तर ही होती अध्ययन संक्रमणाच्या विविध उपपत्त्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।